शनी, राहू, केतू, गुरु यांची महाचाल 2026 मध्ये 3 राशींना मिळणार भाग्याचा सुवर्ण आशीर्वाद। होय मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की येणारे नवे वर्ष 4 ग्रहाचा दुर्मिळ संयोग घेऊन येत आहे। होय मित्रांनो, वर्ष 2026 मध्ये शनी, राहू, केतू आणि गुरु यांची महा हालचाल होणार आहे, ज्यामुळे 3 राशींवर याचा खोल परिणाम दिसून येईल। 3 राशींवर शनी, राहू, केतू, गुरु यांच्या दृष्टीचा महा हलचल होईल, ज्यामुळे 3 राशींच्या जीवनात कधी आनंदाची लाट येईल तर कधी दुःखाचे ढग दाटून येतील। म्हणून प्रिय मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की रहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आला आहे। होय मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 2026 हे फक्त नवे वर्ष नसेल तर ते असे वर्ष असेल जेव्हा आकाशात होणारा प्रत्येक छोटासा बदल पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या जीवनात मोठे मोठे वादे घेऊन येऊ शकतो, कारण या वर्षी शनी, गुरु, राहू आणि केतू हे 4ही ग्रह आपली दिशा बदलणार आहेत आणि त्यांची ही चाल केवळ चाल नसून कोणाच्याही नशिबाचा पासाही उलथवून टाकू शकते। तुम्ही त्या लोकांमध्ये असाल का ज्यांना 2026 मध्ये कोट्यधीश होण्याचे भाग्य लाभणार आहे, की मग तुम्ही त्याच्यात असाल ज्यांना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल। म्हणून प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, नीट ऐका। सर्वात आधी बोलूया कर्माचे न्यायाधीश शनिदेवांबद्दल। 2026 ची सुरुवात होताच शनी मीन राशीत प्रवेश करतील। मित्रांनो, शनीचा हा गोचर असा आहे जणू तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल ठेवत आहात, जिथे मेहनतीला पूर्ण मिळेल आणि निष्काळजीपणाला त्याची शिक्षा। काही लोक या वर्षी आपले जीवन पूर्णपणे बदलताना पाहतील। अनेक जण त्या टप्प्यावर पोहोचतील जिथे पोहोचण्याचे त्यांनी फक्त स्वप्न पाहिले होते, आणि काहींना मात्र थोडे थोडे करून आपल्या चुका भरून काढाव्या लागू शकतात। आता येऊ त्या ग्रहावर ज्याचं नाव ऐकल्यावरच अनेक लोक सावध होतात। राहू कुंभ राशीत बसलेले राहू 2026 च्या शेवटच्या महिन्यात मकर राशीत प्रवेश करतील। मित्रांनो, राहूची चाल कधीच सर नसते, तो अचानक खालीही फेकून देतो आणि अचानक वरही उचलतो। हाच तो का असतो जेव्हा काहीच्या झोळीत अचानक पैसा, प्रगती, नवीन संधी पडू शकतात। आणि हो, काही लोक स्वतःच्या योजनेच्या जाळ्यातही अडकू शकतात। हाच तो का असतो जेव्हा एखादा सामान्य माणूस अचानक करोडपती बनतो आणि एखाद्याचं नशीब हातातील वावसारखं सरकत जातं। आता बोलूया ज्ञान, समृद्धी आणि विस्ताराचे ग्रह। गुरु बृहस्पती यांच्याबद्दल। गुरु कर्क आणि सिंह राशीत गोचर करतील, आणि मित्रांनो, गुरु जिथे जातात तिथे आशा उमलतात, स्वप्न मोठी होतात। 2026 मध्ये अनेकांना जाणवेल की जणू कोणीतरी त्यांच्या नशिबावर ब्लेसिंग बटन दाबलं आहे। पैसा, मान, सन्मान, नाती, संबंध यामध्ये सुधारणा सगळ्यावर येऊ लागेल। अनेक जण या वर्षी प्रत्यक्ष राजा जसं जीवन जगतात तसं जाणवेल, त्याच्या व्यक्तिमत्व पेल। लोक त्याच्या भोवती फिरतील, संधी त्याच्या दारात येऊन उभ्या राहतील। आणि आता येऊ त्या ग्रहावर जो शांतपणे न सांगता तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकतो, तो म्हणजे केतू। 2026 च्या शेवटी केतू सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल। केतूचा का नेहमी माणसाला सत्यासमोर उभं करतो, कधी भावनांमधून, कधी अध्यात्मातून आणि कधी त्या प्रश्न उत्तरामधून जे आपण मनाच्या आत खोलवर लपवून ठेवतो। हा तो का असेल जेव्हा अनेकांना कळेल त्याची खरी शक्ती काय आहे, खरा भीती काय आहे आणि खरी मंजिल कुठे आहे। तर प्रिय दर्शक हो, विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आम्ही तुमच्यासमोर खोलवर संवाद साधणार आहोत। तर प्रिय दर्शक हो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये सत्यनिष्ठ अंतःकरणाने जय लक्ष्मी नारायण अवश्य लिहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि व्हिडिओला आपलं प्रेम द्या। तर चला सुरू करूया आजची ही ज्योतिष यात्रा। क्रमांक 1, सिंह राशी।
सिंह राशीच्या जातकांनो, वर्ष 2026 तुमच्यासाठी असे वर्ष ठरू शकते ज्यामध्ये ग्रहाची चाल तुम्हाला वारंवार हा अनुभव देईल की जीवन केवळ चमकधमक आणि कीर्तीवर चालत नाही, कधीकधी अंधारातून जाणेही आवश्यक असते, जेणेकरून आपण आपल्या प्रकाशाची ओळख करून घेऊ शकू. शनी, गुरु, राहू आणि केतू या चारही महाग्रहाचे गोचर या वर्षी तुमच्या जन्मकुंडलीत असे कंपन निर्माण करेल की अनेक परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. खास करून शनीचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीला मोठे आव्हान देणार आहे. पैशाचा प्रवाह कमी होत होत अचानक थांबूही शकतो. खर्च वाढतील, साठवण कमी होईल आणि काही सिंह राशीच्या जातकांना असा टप्पा येईल की त्यांना वाटेल, हाय रे, थोडं सावध राहून निर्णय घेतले असते तर बरे झाले असते. राहूचा परिणाम तुमच्या मनात बेचैनी, संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकतो. अनेक वेळा असे वाटेल की कोणत्याही कारणाशिवाय सर्व काही गुंतागुंतीचे होत आहे. कामात अडथळे, योजनांमध्ये विलंब आणि निर्णय घेण्यात कठीण प्रसंग हे सर्व अनुभवाला येऊ शकते. हा तोच असेल जेव्हा तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मानसिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करणे अत्यंत आवश्यक असेल. गुरुच्या अशुभ दृष्टीचा प्रभाव तुमच्या नातेसंबंधांवर गंभीर परिणाम करू शकतो. पार्टनरसोबत किरकोळ गोष्टींवर मतभेद, दुरावा, गैरसमज आणि भावनिक तणावाच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. जे लोक नातेसंबंध सांभाळण्याच्या प्रयत्नात आधीच संघर्ष करत आहेत त्यांच्या दृष्टीने हा का मोठी परीक्षा ठरू शकतो. केतूच्या गोचराचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येऊ शकतो. ऊर्जा कमी होणे, थकवा वाढणे आणि अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव व भावनिक थकव्याचा अनुभव येऊ शकतो. असे जाणवू शकते की जणू विश्व तुम्हाला थांबवून सांगत आहे, उचला, स्वतःला समजून घ्या, आपल्या आत डोकावून पहा. परंतु लक्षात ठेवा, ज्योतिष सांगते की प्रत्येक कठीण काळात एक दैवी संदेश दडलेला असतो. हा वर्ष तुम्हाला पाडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आले आहे. हा तो का आहे जेव्हा सिंह राशीने राजा म्हणून जन्म मिळाल्यामुळे नव्हे तर संघर्षातून आपली ताकद सिद्ध करायची आहे. जर तुम्ही संयम, धैर्य आणि आत्मविश्वास टिकवून ठेवला तर हाच संघर्ष पुढील वर्षांत तुम्हाला पुन्हा सिंहासारखे गर्जण्याची शक्ती देईल. क्रमांक 2, धनु राशी. धनु राशीच्या जातकांनो, तुम्हाला हे सांगणे आवश्यक आहे की 2026 वर्ष तुमच्यासाठी असे वर्ष ठरू शकते जेव्हा जीवन तुम्हाला वारंवार हे शिकवेल की प्रत्येक बाण लक्ष्यावरच लागतो असे नसते आणि प्रत्येक प्रवास सोपा असतो असेही नसते. कारण तुमच्या अग्नितत्वाच्या स्वभावामुळे तुम्ही आशावादी, स्पष्ट बोलणारे आणि स्वप्नाचे प्रवासी असता. परंतु या वर्षी ग्रहाची गती तुम्हाला अशा वळणावर घेऊन येईल जिथे तुमच्या संयमशक्तीची, विश्वासाची आणि आत्मबलाची खरी परीक्षा होणार आहे. या वर्षी शनी, गुरु, राहू आणि केतू यांचा महागोचर तुमच्या कुंडलीतील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये तीव्र हलचल निर्माण करणार आहे. सर्वात आधी बोलू शनीबद्दल. त्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक जीवनाला मोठे आव्हान देणार आहे. कधी पैसा हातात येईल तर कधी अचानक निघून जाईल. कधी आशा उंचावतील तर कधी क्षणात तुटून पडतील. जणू लक्ष्मी माता तुमच्या जीवनात चित्रपटासारखी प्रवेश निर्गमन करत आहेत. गुरु, जे तुमचे स्वामी ग्रह आहेत, तेही या वर्षी तुमच्या अपेक्षेइतके साथ देऊ शकणार नाहीत. तुम्हाला वारंवार असे जाणवेल की सर्व काही सुरळीत होत असताना अचानक कसे बिघडते. कामामध्ये अडथळे निर्माण होतील. ऑफिसमधील प्रकल्प असोत, व्यापाराचे निर्णय असोत किंवा घरातील जबाबदाऱ्या आहे. असे वर्ष असेल जेव्हा तुम्हाला वाटेल की नशीब पुन्हा पुन्हा तुमची परीक्षा घेत आहे. राहूचे गोचर मानसिक गुंतागुंती वाढवू शकते. धनु राशीचे लोक स्वभावतः अस्थिर, उत्सुक आणि नवनवीन गोष्टी शिकण्यास पुढे असतात. पण या वर्षी राहू तुम्हाला चुकीच्या दिशेकडे ओढण्याचा प्रयत्न करू शकतो. कधी भ्रम निर्माण होईल, कधी चुकीचे निर्णय तर कधी अनपेक्षित तणाव.
मन तुम्हाला थांबा असे सांगेल आणि परिस्थिती धावून जा असे केतू तुमच्या आरोग्यभावावर परिणाम करेल. ऊर्जा कमी होऊ शकते, झोपेत अडथे येऊ शकतात, थकवा जाणवू शकतो. कधी मन उदास तर कधी भारावलेले वाटेल. जणू जीवन तुम्हाला एखाद्या खोल आत्मसंघर्षातून जाण्याची तयारी करून देत आहे. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी संघर्षाचे वर्ष आहे, परंतु लक्षात ठेवा, धनु राशी ही राखेतून पुन्हा उभारी घेणारी, उंच भरारी मारणारी राशी मानली जाते. हे वर्ष तुम्हाला पाडण्यासाठी नाही, तर तुमच्यात दडलेला महान योद्धा जागवण्यासाठी आले आहे. ग्रहाची ही परीक्षा तुमच्या जीवनात मोठा धडा, खोल समज आणि अदम्य मानसिक शक्ती घेऊन येईल. लक्षात ठेवा, धनुष्यातून बाण सोडण्यापूर्वी तो मागे ओढला जातो, त्याचप्रमाणे 2026 हेही तसेच वर्ष आहे, मागे ओढले जा. याचे स्वतःची तयारी करण्याचे, अधिक सक्षम होण्याचे, जेणेकरून योग्य वेळ आली की तुमचे लक्ष्य, तुमचे यश आणि तुमचा प्रकाश दूरवर छताना दिसेल. क्रमांक 3 मित्रांनो, आता बोलूया तिसऱ्या आणि अंतिम राशीची, जी आहे मेष राशी. मेष राशीच्या जातकांची जी तुम्ही अग्नितत्वाने चालणारी ती रास आहे, जी थांबत नाही, घाबरत नाही आणि मागे हटत नाही. पण हो, हे वर्ष तुम्हाला तुमची आग, तुमचा धीर आणि तुमचा राग या तिन्हीची खरी परीक्षा देणार आहे. या वर्षी शनी, गुरु, राहू आणि केतू यांचा महागोचर मिळून तुमच्या जीवन प्रवासात अनेक चढउतार घेऊन येऊ शकतो. सर्वप्रथम बोलूया शनीबद्दल. शनीचा प्रभाव तुमच्या करिअर क्षेत्रात तणाव वाढवू शकतो. ऑफिसमध्ये सहकार्यांशी मतभेद, गैरसमज, वाद विवाद अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात. कधी असं वाटेल की लोक तुमच्या मेहनतीला समजू शकत नाहीत. कधी वाटेल की तुमच्या विरोधात कोई अदृश्य हवा वाहते. पण लक्षात ठेवा, हे शनीची पद्धत आहे तुम्हाला धैर्य आणि संयम शिकवण्यासाठी. गुरुचा असमर्थ प्रभाव तुमची आर्थिक परिस्थिती हलवू शकतो. खर्च अचानक वाढतील, येणारे पैसे थांबू शकतात. आणि काही मेष राशीचे लोक या वर्षी स्वतःला असं म्हणताना सापडतील, हे सग फक्त माझ्याबरोबर का घडत आहे. परिस्थिती अशी असेल की तुम्हाला प्रत्येक पाऊल विचार करून उचलावं लागेल, नाहीतर आर्थिक असंतुलन अधिक वाढू शकेल. राहू तुमच्या मानसिक ऊर्जेवर परिणाम करू शकतो. अनोखी भीती, अस्वस्थता, जास्त विचार करण्याची प्रवृत्ती आणि अचानक निर्माण झालेल्या गुंतागुंती तुमच्या जीवनशैलीवर परिणाम करू शकतात. काही मेष जातकांना असे वाटेल की ते अशा गोष्टींसाठी ताण घेत आहेत ज्याचा काही अर्थच नाही. पण राहू हेच करतो, मनाला मायाजालात अडकवून ठेवतो. केतूही आपली भूमिका बजावणार आहे. नात्यामध्ये अंतर, आपलेपणा कमी होणे आणि स्वतःच्या आत एक विचित्र पोकीची भावना निर्माण होऊ शकते. जणू तुम्ही लोकांच्या मध्ये असूनही एकटे आहात असे जाणवेल. केतू तुम्हाला आत डोकावण्यास, आपल्या निर्णयांना समजून घेण्यास आणि योग्य दिशा निवडण्यास भाग पाडेल. 2026 तुमच्यासाठी संघर्षाचे वर्ष असू शकते, पण मेष राशी कधीही संघर्षाला घाबरत नाही. हेच ते वेळ आहे जेव्हा तुमचे साहस, तुमची जिद्द आणि तुमची आग तुम्हाला आतून मजबूत बनवेल. ग्रह कितीही प्रतिकूल असले तरी मेष राशीचे मन सदैव योद्ध्याचेच असते. तुम्ही पडूनही उठता आणि उठूनही पुढेच जाता. लक्षात ठेवा, कधी कधी ब्रह्मांड तुम्हाला थांबवून फक्त एवढेच विचारते की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात का. आणि मेष राशीची खासियत म्हणजे दिशा एकदा ठरली की संपूर्ण जग एकत्र आले तरी तुम्हाला थांबवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, 2026 काही साधारण वर्ष नाही. हे असे वर्ष आहे जिथे ग्रह तुमचे नशीब आकाशापर्यंत नेऊ शकतात किंवा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी देऊ शकतात. जे लोक मेहनत करतील, योग्य दिशेने चालतील आणि आपले कर्म स्वच्छ ठेवतील ते या वर्षी खरोखर भाग्याचे चमकते तारे ठरू शकतात. आणि जे दुर्लक्ष करतील त्यांना ग्रह थांबवून सांगतील, आता सावध व्हा, नाहीतर बरेच काही हातातून निसटेल. तर तयार व्हा, 2026 हे परिवर्तनाचे वर्ष आहे. तर प्रिय दर्शक हो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या प्रिय मित्रांसोबत शेअर करा. हर हर महादेव. ईश्वराच्या कृपेने तुम्ही सर्वजण आपले आयुष्य सुखसमृद्धीने व्यतीत करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.